नमस्कार मित्रांनो, आज आपण परत टेरेस गार्डनमध्ये शनिवार आहे, सुट्टीचा दिवस आहे। आज आपण छान वरण भाताचा बेत केलेला आहे टेरेस गार्डनवर, चुलीवर, आणि तेही मातीच्या भांड्यात। तर मातीच्या भांड्यात म्हणजे एवढी छान चव येते त्याला। तर हे प्रयोग तुम्ही पण केला पाहिजे, म्हणजे ऑर्गॅनिक, म्हणजे टेरेस गार्डनवरच्या आपल्या सेंद्रिय खताच्या भाज्या आणि आपले छान मातीच्या चुलीवर आणि मातीच्या भांड्यातलं आपलं जेवण, किती सुंदर कल्पना आहे ही करायला हवी सगळ्यांनी। त्याने आपले आरोग्यही खूप छान राहते। म्हणजे जुन्या ज्या पद्धती त्या परत येत आहे, मातीचे भांडे। आता शक्यतो आम्ही सुद्धा मातीच्याच भांड्यात करून खाण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे जसं जमेल तसं तर करतच आहे। आणि सध्याची चालू घडामोडी सांगायचं झालं तर असं पण गॅस पण फारच महाग झाला आहे, आणि जर महाग जरी झाला तरी तो भेटत पण नाही ना। त्यामुळे मग आपल्याला पर्याय व्यवस्था तर करणं गरजेचंच आहे। आज भेटेल, उद्या नाही भेटलं तर काय करायचं। तर चुलीवरची पण सवय हवी, आणि तोपर्यंत आपल्याला सवय पण होऊन जाईल चुलीवरचं करायचं, खायचं पटकन। बघा किती छान असं गरम झालेलं आहे, आतून छान भाताचं असं वाफ निघत आहे। हां, तर तुम्हाला कशी वाटते आमची असं सुट्टीचं म्हणा, किंवा गच्चीवर जे आम्ही टेरेस गार्डनमध्ये करतोय, खिचडी कढीचा प्रोग्राम म्हणा, किंवा आज वरण भाताचा म्हणा, यापूर्वी खिचडी कढीचा केला आहे। ज्यांनी बघितलं नसेल तेही तो व्हिडिओ बघू शकता। आणि हे वरण भाताचं आजचं तर छान कल्पना आहे, सगळ्यांनी केली तरी चालेल। आणि एरवी आपण चुलीवरचं जेवायसाठी हॉटेलला पैसे देऊन जेवायला जातो, तर त्यापेक्षा आपल्या घरीच छान चूल केली, छोटी का होईना, तर घरी केलेल्या चुलीवरचा स्वयंपाकही आणि छान लागतो। तर आपण आपल्या जुन्या पद्धतींकडे यायला हवे थोडेफार। ज्या चांगल्या आहेत, ज्या आपल्याकडून करण्यासारख्या आहेत, त्या तर करूनच घ्यायचा। तुम्ही म्हणाल रोज तर होत नाही, रोज नाही, पण आठवड्यातून 2-3 दिवस जरी केलं तरी खूप आहे सुट्टीचं म्हणा। जसं की आम्ही रोज नाही होत ह्या गोष्टी, ठीक आहे, पण आम्ही रोज करायला सुरुवात करणार आहे। सुरुवात इथून केलेली आहे, शनिवार रविवार सुट्टीच्या दिवसापासून आम्ही सुरुवात केली आहे असं करायला, पण आम्हाला हे रोजच करायचं आहे। तर हां, मला म्हणायचं आहे की ठीक आहे, चुलीवर आपलं रोज जमत नाही, किंवा नाहीच जमलं तर गॅसवर करायला हरकत नाही। गॅसवर आपण मातीचे भांडे वापरू शकतो, गॅसवर सुद्धा मातीच्या भांड्याने स्वयंपाक छान होतोय। असं अडचण येते कुणाला, चूल कधी पेटवायची, किती वेळ जाईल, कुठे पेटवायची, कधी जागेची समस्या, कधी करण्याची, कधी वेळेची, भरपूर समस्या असतात। तर हरकत नाही, गॅसवर सुद्धा मातीच्या भांड्यात आपण रोज स्वयंपाक केला तर तेही खूप छान आहे। तर हा प्रयोग नक्की करून बघा, आपल्या तब्येतीसाठी, आपल्या स्वतःच्या फॅमिलीच्या, मुलांच्या आरोग्यासाठी खूपच छान आहे। जरी गॅसवर करायचं तरी मातीच्या भांड्यात सवय करून घ्यायची, जसं की मी आता सवय करत आहे मातीच्या भांडे वापरायची। कधी सुट्टीच्या दिवशी चुलीवर, तर कधी रोजच्या आपल्या किचनमध्ये गॅसवर। आपल्याकडून जेव्हा जमेल तेव्हा हे करू शकता। छान मुलांना आलूसुद्धा ठेवले भाजायला चुलीमध्ये, छान लागतात ते भाजलेले आलूसुद्धा। मुलांना तेवढंच नवीन काहीतरी खायला, असं एरवी तर आपण गॅसवर भाजत नाही आणि तशी चव पण येणार नाही। तर चुलीवरच्या भाजलेल्या आलूला, पापडांना खूप छान चव येते। तर आपला आजचा मेनू वरण भात आणि आलू भाजलेले। तुम्हाला पण आमच्या टेरेस गार्डनवरचा, चुलीवरचा आणि मातीतल्या भांड्यातला छान स्वयंपाक किंवा वरण भात जेही करतो आम्ही, खिचडी कढी वरण भात, तुम्हालाही जर हे बघूनही असं खावं वाटत असेल, यावं वाटत असेल, किंवा जेवावं वाटत असेल, छान पौष्टिक खाणं खावं वाटत असेल, तर तुमचं स्वागत आहे। तुम्ही येऊ शकता आमच्याकडे जेवायला, कधीही स्वागत आहे, कधीही आले चालेल। तर या मग वरण भात तूप खायला छान मस्तपैकी गरम गरम। तर तुम्ही येऊ शकता जेवायला। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। बाय।